तेलंगणा सीमेवर विमानाच्या घिरट्या अद्याप प्रशासकीय यंत्रणेकडूनही अधिकृत माहिती नाही, त्यामुळे विमान कुणाचं याबाबत उत्सुकता कायम. मुरबाड तालुक्यात वृद्ध व्यक्तीला निखाऱ्यावरती नाचवलं, जादूटोणा करत असल्याचा नातेवाईकांचा आरोप. पालघरमध्ये लाकडी तराफ्याच्या आधारे जीवघेणा प्रवास, निधी मंजूर होऊनही पुलाचं काम सुरू नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा, शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी आक्रमक. अमरावतीमध्ये पाईपलाईन फुटल्यानं पाणी पुरवठा खंडित, पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. चंद्रपुरात 40,000 मजुरांची मजुरी थकली, मजुरांसमोर आर्थिक संकट. लोहा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सुनेगाव तलावात अत्यल्प पाणीसाठा, 15 ते 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. वाशिममध्ये कर्तबगार महिलांचा सन्मान, महिलांनी व्यक्त केली कृतज्ञता. भंडाऱ्यामध्ये जागतिक महिला दिनाचा उत्साह, वरठी इथे महिलांचा केला गेला सन्मान. महामार्गावरती भरधाव कारची ट्रकला धडक, अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू. पिंपरी चिंचवडमध्ये एटीएफ जेट इंधनाचा काळा बाजार, इंधन चोरी करणारी टोळी गजाआड. चंद्रपुरात बर्निंग कारचा थरार, भरधाव कारनं पेट घेतल्यानं आगीत कार चालकाचा मृत्यू. सावंतवाडीत 133 विद्यार्थ्यांना विषबाधा, खराब भाजी खाल्ल्यानं झाली विषबाधा. नांदेडमध्ये द्राक्षांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, प्रवाशांकडून द्राक्षांची लूट. कारंजा शहरामध्ये मेकॅनिकवरती जीवघेणा हल्ला, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा तपास सुरू. आणि गुलाबीच्या चित्रीकरणाला सुरुवात, प्रेक्षक अनुभवणार स्वप्नांचा आणि नात्यांचा गुलाबी प्रवास. स्वप्नील जोशीचं निर्मितीमध्ये पदार्पण, परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित. आणि शत्रुघ्न सिन्हांची नवी इनिंग, गँग्स ऑफ गाझियाबाद मधून OTT वरती झळकणार.